हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. खूप दिवसातून मी आज व्हिडिओ बनवते. खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यामुळं म्हटलं की आज व्हिडिओ पोस्ट करावा. आणि आज इकडं म्हणजे थंडी आहे तशी, पण आज भरपूरच थंडी जाणवते. जास्त दिवसा पण थंडी जाणवते. माझे तर हात स्किन जे आहे ना एकदम असे हे झाली, उललायला लागलेली आहे. तर आज म्हटलं की तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावा, जे मी अगोदर पण दाखवलेला, पण नंतर मी हे करून गेले कामाच्या ह्याच्यात किंवा मग दुसरं काही असेल, त्याच्यामुळं व्हिडिओ राहिला तो करायचा. तर आज म्हटलं की तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा. भरपूर जणींना तो वाटत असेल की अरे तो व्हिडिओ कधी येणार आहे किंवा काय. तर आज फायनली तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे. तो आठवते तुम्हाला, मी मंगळसूत्र केलेलं आणि त्याचं मी हेच नव्हतं केलं, व्हिडिओच नाही पोस्ट केला, फक्त घेऊन ठेवला आणि म्हटलं की तुम्हाला नंतर दाखवेल, पण नंतर मला वेळच नाही भेटला. तर आज मी दाखवणार आहे. त्यानंतर मी गाठून वगैरे आणलेलं आहे. तर गाठण्याचा व्हिडिओ नाही बनवला मी, कारण या काही दिवसामध्ये थोडंसं बिझी शेड्यूल झालं, त्याच्यामुळं मग व्हिडिओ होत नाही आहेत माझे, काय नाही त्याच्यामुळे म्हटलं की आज फायनल व्हिडिओ टाकावा. तर आज मग इथं किती वाजले, 4 वाजलेले, तरी पण म्हटलं की नाही, आज मी ठरवलंच होतं सकाळपासून की आज व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहेच, तर तो आपण शेअर करूया. तर चला, तुमची मी जी उत्सुकता आहे ती काय जास्त ताणणार नाही आहे आणि लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ हे करतानाचा म्हणजे नाही का, गाठताना, मंगळसूत्र गाठतानाचा व्हिडिओ काय मी केला नाही, तर डायरेक्टच व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, टँटडान मी गाठून आणलेलं आहे माझं मंगळसूत्र. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं की मी कसं गाठलं, काय झालं, कसं काय केलं, आम्हाला मोठं मंगळसूत्र दाखवा, म्हणजे गाठलेलं मंगळसूत्र दाखव, हे ते. तर आता फायनल तुम्हाला दाखवते. असं घेतलेलं आहे आणि असं गाठलेलं आहे. हे बघा कसं वाटतंय, छान आहे का? गायस घालून दाखवते मला. छान अशी लेंथ पण छान ठेवलेली आहे, साडीवर पण छान दिसतं ते. लेंथ जी आहे साडीवरची पण छान वाटते बघा, पर्यंत आहे. जास्त काय मला आवडत नाही, 36 इंचवाली नाही आवडत, त्याच्यापेक्षा कमीच आहे. 32 इंच असेल, हां 32-34 असेल. 36 खूपच मोठं होतं, 34 इंच असेल. तर असं आहे मण्यांचं मंगळसूत्र आहे हे. आणि याच्यामध्ये मणी आहेत ना, हे बाकीचे जे आहेत ते छोटे आहेत आणि मधले जे आहेत ते मोठे आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला पाठीमागून मी डिझाईन दाखवते, अशी काही तुम्हाला डिझाईन दिसणार नाही, पाठीमागून दाखवते कसं घेतले काय ते. आणि कसं वाटते हे तुम्ही मला सांगा कमेंट करून, ठीक आहे. तर फायनल तुम्हाला मी दाखवते माझं गळ्यातलं. ही अशी डिझाईन आहे याची, गळ्यातल्याची, ह्याची पेंडंटची अशी डिझाईन आहे. दिसते का छान? उजळ येतोय त्याच्यामुळे काय हे दिसा नाही. आणि असं हे मंगळसूत्र आहे. तर हे मंगळसूत्र बघू शकता, हे 2 मणी आहेत ना मागं पुढं, हे आहेत काय म्हणूया, छोटे आहेत आणि प्लेन आहेत. आणि हे मधला मणी जो आहे तो थोडासा मोठा आहे आणि डिझाईनचे खरबुशी सारख्या नाही का ते असतात तसे, तर तशा पद्धतीचा आहे. आणि ह्याच्या पेट्या म्हणतो आपण, पेट्या, तर 3-3च्या हे केले ग्रुप मी. तर असं 2 इथं असं 4 पेट्या आहेत ह्या पूर्ण अशा. इकडून 4, म्हणजे ह्या बाजूची 4, ह्या बाजूच्या 4 अशा. तुम्ही बघू शकता मनी किती आहेत. मग कसं वाटतंय दिसताना पण, असं आहे थोडंसं लॉंग आणि असं पण चांगलं वाटतंय म्हणजे हे. तर कसं वाटलं तुम्ही बघितलं असेल मंगळसूत्र जे आहे ती, कारण मणी जे आहेत ते थोडे, त्याच्यामुळं थोड्या मण्यामध्येच अशी साधी सिंपल डिझाईन मी केली. जास्त मणी असते तर
चांगली केली असते, पण थोडेसे मणी होते, थोडे थोडे करूनच आपण करतोय नाही का, एकदमच आपल्याकडं नसते तेवढे पैसे, तर थोडे थोडे करूनच आपण मणी घेतो. तर त्या पद्धतीचं आहे हे. असं माझं मंगळसूत्र तयार झालेलं आहे, छोट्या छोट्या थेंबे थेंबे तळेसाचे बरोबर, थेंबे थेंबे तळेसाचे असं हे मंगळसूत्र जे आहे ते बनलेलं आहे. बघूया परत चान्स भेटला तर अजून इकडं 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 असे 2-2 स्टेप करेल मी मण्यांचे. तर तुम्ही म्हणाल की किती मणी आहेत हे, तर हे मणी आहेत 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 छोटे मणी आहेत ते 32 आहेत, आणि मोठे आहेत ते वेगवेगळे 2 4 3 4 5 6 16 आहेत. मोठे मणी 16 आहेत आणि छोटे मणी जे आहेत ते कडेला ते 32 आहेत. असे हे आपले मणी आहेत 32 आणि 16 किती झाले 48 मण्यांचा हा साधा सिंपल आपला छानसा दिसणारा मंगळसूत्र म्हणूया, घंटेल म्हणूया, घंटन म्हणूया, जे काय म्हणतात ते. तर साधं सिंपल आहे, जास्त काही हे नाही आहे. छोट्या म्हणजे नाही का, मला इन्व्हेस्ट करायची सवय आहे की आपण थोडेफार पैसे आले की ते आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे सोन्याच्या ह्याच्यामध्ये, कारण भरपूर सोनं महाग आहे. त्याच्यामुळं मग थोडे थोडे पैसे जमा करून ते एक प्रकारे इन्व्हेस्ट असते. सोन्याची इन्व्हेस्ट तर खरंच खूप चांगली, कारण पुढं जाऊन आपल्याला ते जास्त, आपण थोडेसे जरी पैसे गुंतवले असते पुढं जाऊन त्याचं आपलं हेच होतं आहे. तर त्याच्यामुळे सोन्याची गुंतवणूक कधी पण चांगली आणि आपल्याला वापरायला पण भेटते हे पण असतं. त्याच्यामुळं मग मी सोन्याची गुंतवणूक करत असते, आणि दागिने पण होतात ना आपल्याला वापरायला एक एक. तर हे असं झालेलं आहे मंगळसूत्र. कसं वाटतंय घालायला, साडीमध्ये घातलं आहे खरं तर. हे जे आहे ते मी आपलं गुरुवार असतात ना त्याच्या अगोदरच गाठलेलं आहे. तर त्या गुरुवारच्या पूजेमध्ये हे मंगळसूत्र मी हे केलेलं आहे, घातलेला आहे. तर आता तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे, तर तो पण बघा कसा वाटतं तुम्हाला. कारण साडीवरती हे प्लेन साडी असेल काय असेल त्याच्यावरती भरपूर छान दिसतं आणि उठून दिसते. तर ड्रेसवरती एवढं काही छान दिसत नाही, पण छान दिसतं असं. तर त्या दिवशी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं त्याची किंमत काय आहे, किती सोनं कसं होतं तेव्हा काय होतं ते. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगायला विसरू नका. आणि छोटंसं माझं गळ्यातलं आहे, आणि गळ्यातले कलेक्शन जे आहे सोन्याच्या गळ्यातले कलेक्शन तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा की आम्हाला सोन्याचं कलेक्शन बघायचं गळ्यातल्यांचं, तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. तर आत्ता किती वाजता आहेत माहिती का, आज आहे सोमवार, आणि वाजलेले 4:15 वाजलेत आता. तर खूप उशीर झाला मला व्हिडिओ बनवायला पण. तर चला आता बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमच्याकडं पण थंडी आहे का नक्की सांगा, आणि तुम्ही माझ्यासारखंच असं थेंबे थेंबे तळे साचून सोनं वगैरे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता का, आणि ही आयडिया कशी नक्की सांगा. तर चला बाय बाय बाय. आणि सोबतच सांगा की गळ्यातली डिझाईन कशी आहे मंगळसूत्राची ते पण सांगा, आणि हे पण सांगा ह्याची डिझाईन कशी आहे. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.